आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पण इन्स्टंट पावभाजी बनवणार फक्त 10 मिनटामध्ये तयार होणारी ही पावभाजी एकदा नक्की बनवून बघा. चवीला एकदम अप्रतिम लागते. मार्केटमध्ये किंवा स्ट्रीट स्टाईल जशी पावभाजी बनवली जाते तशीच पावभाजी घरच्या घरी कमी वेळामध्ये बनवून तयार होते. आणि घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर काय बनवायचं जर तुम्हाला समजत नसेल तर बनवा ही झटपट पावभाजी. आणि पावभाजीसाठी ज्या घरामध्ये भाज्या उपलब्ध असतात त्या भाज्या घेऊन तुम्ही ही पावभाजी बनवू शकता. तुम्हाला आवडतील त्या कमी जास्त प्रमाणात तुम्ही भाज्या वापरू शकता. तर इथे मी घेतलेल्या आहेत काही भाज्या बघा. एक गाजर घेतलेला आहे मोठ्या साईजचा, एक शिमला मिरची, 2 बटाटे घेतलेले आहेत कापून पोळ्या, आणि फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर ही मोठा रफली कट करायचा आणि सोबतच आपण इथे मटार घेतलेले आहेत. तर अर्धा कप मी इथे मटार घेतलेले आहेत. आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण ही पावभाजी बनवतोय कुकरमध्ये झटपट. त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे, गरम केलेलं आहे. आणि त्यानंतर 2 मोठे मीडियम साईजचे कांदे बारीक एकदम कापून घ्यायचे आहेत. कांदे जेवढे बारीक कापाल तेवढी जे आपली पावभाजी मस्त अशी असं टेक्स्चर छान येतं त्याला, म्हणून ते एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. तर किंवा तुम्ही चॉपरमध्येही बारीक कापू शकता. आता कांदा आपला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम आपल्याला डार्क कलर नाही करायचा. हलकासा कलर त्याचा पिंकिश आला ना का आपण याचा पावभाजीसाठी टेस्ट खूप छान येते. त्यामुळे बघा असा हलकासा पिंकिश कलर आला तर यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण फक्त लसूण पेस्ट. आलं वापरायचं नाही आहे. तर 1 चमचा इथं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. लसूण पेस्टमुळे काय होतं, छान टेस्ट येते. आणि आल्यामुळे मग उग्र स्मेल येतो आणि मग पावभाजीची टेस्ट छान येत नाही. त्यामुळे फक्त लसूण पेस्ट इथे घाला. तर आता लसूण ही आपली व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे मी बटर घातलेलं आहे. कारण पावभाजी बनवते बटरशिवाय पावभाजीला टेस्ट येत नाही. त्यामुळे बटर थोडा जास्त प्रमाणात घातलेला आहे. खूप चवीला छान लागतं. तर 2 मोठे चमचे भरून होईल एवढं मी बटर घेतलेलं आहे. आता बटरही चांगलं वितळलं गेलं आहे. त्यानंतर इथे 2 टोमॅटोची मी पेस्ट करून घेतलेली आहे, किंवा तुम्ही बारीक एकदम कट करून घातला तरी चालेल. पण पेस्टमुळे टेक्स्चर खूप छान येतं. त्यामुळे मी नेहमी पावभाजीमध्ये टोमॅटोची पेस्ट करूनच घालते. आता टोमॅटो ही व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवायचा आहे. आता यामध्ये मसाले ॲड करूया. तर 2 चमचे भरून मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. ही थोडी कमी तिखट आहे आणि कलरला खूप छान आहे त्यामुळे. आणि 2 चमचे भरून मोठे पावभाजी मसाला घातलेला आहे. कारण पावभाजी मसाल्यामध्ये पावभाजी मसाला जरा थोडा जास्त असेल तरच छान लागतो. तर 2 मोठे चमचे भरून पावभाजी मसाला घातलेला आहे. आता हे मसालेही आपण तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित शिजले जातील आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तर मसालेही आपले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता यामध्ये भाज्या ॲड करूया. तर भाज्यांचं प्रमाण जसं मी सांगितलं तुम्हाला आवडतात तसं कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही बीन्सही घालू शकता. तर मी थोड्या मोजक्याच भाज्या घातलेल्या आहेत. सर्व भाज्या आपण कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाला सर्व भाज्यांना लागला पाहिजे. नाहीतर काय होतं का आपण भाजी पहिलं उकडून घ्या, नंतर त्या परत स्मॅश करा आणि परत भाजीला फोडणी द्या. त्याच्यापेक्षा ही झटपट पावभाजी एकदा नक्की बनवून बघा. चवीला खूपच छान लागते. तुम्ही बाहेर जाऊन खाणं विसरून जाल, एवढं जबरदस्त टेस्टी अशी ही पावभाजी घरी बनवून तयार होते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथे 1.5 कप पाणी घालते आहे साधारण, म्हणजे भाज्यांच्या वरती थोडंसं लेअर आली पाहिजे हलकीशी, इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका. ते मी छोटा कप घेतला आहे त्याने 1.5 कप घेतलेला आहे बघा. फक्त भाज्यांचं फक्त वरपर्यंत पाणी आलेलं आहे इतपतच पाणी घालायचं आहे. कारण भाज्या थोड्या शिजायलाही पाणी लागतं आणि थोडीशी असं पातळसर थोडीशी पावभाजी असेल ना तर चवीलाही अप्रतिम लागते. अतिही पाणी घालू नका. जर पाण्यात अंदाज कळत नसेल तर थोडं पाणी कमी घातलं तरी चालेल. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. ते बघा पाणी फक्त वरती भाज्या डुबतील एवढंच घातलेलं आहे. आता परत मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आपण झाकण लावून याला कमीत कमी 4 शिट्या आपण करून घेणार आहोत, म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील, पटकन स्मॅश होते. 4 ते 5 शिट्या करून घ्या. तर इथे मी 4 शिट्या करून घेते. तर कुकरला आपल्या मस्त 4 शिट्या झाल्या. थोडा थंडही झालेला आहे. वा मस्त असा कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या पावभाजीला.
आणि भाज्याही व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत, एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. त्यामुळे काय होतं, पटकन स्मॅश होतात, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आता या पावभाजी स्मॅशर घेऊन त्याने आपण ह्याला भाज्यांना स्मॅश करून घेणार आहोत. गरम गरम असताना स्मॅश केलं म्हणजे इझिली पटकन स्मॅश होतात भाज्या. आता तुम्हाला थोडीशी अशी दरदरीत भाजी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता, किंवा एकदमच स्मूदी अशी भाजी हवी असेल तर पूर्ण स्मॅश करून घ्या. मला थोडीशी अशी दरदरीत भाजी आवडते, त्यामुळे मी जास्त स्मॅश करत नाही आहे. तर बघा मस्त असं भाज्या पटकन स्मॅश झालेल्या आहेत. आता या भाज्या स्मॅश झाल्यानंतरही तुम्हाला जर थोडं बटर भाजीमध्ये जास्त आवडत असेल, थोडंसं बटर अजून घातलं तरी चालेल. पण मी आधी सुरुवातीलाच 2 चमचे मोठे भरून बटर घातलेलं आहे, तेवढं इनफ होतं. त्यामुळे मी जास्त बटर इथे घालणार नाही आहे. तर ही मस्त अशी गरमागरम आपली पावभाजी तयार आहे खाण्यासाठी. वरून घालूया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. परत मिक्स करून घेऊया आणि सर्व करण्यासाठी ही आपली पावभाजी गरमागरम तयार आहे. बघा पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. मस्त अशी रशेदार अशी मस्त अशी भाजी आपली तयार झालेली दरदरीत. तर झटपट बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. आता इथे आपण पाव तयार करून घेणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये बटर लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. बटरमध्ये पाव भाजले ना की चवीला एकदम अप्रतिम लागतात. आणि आता हे ते लादी पाव जे येतात ना, ते मधून मी असे कट करून घेतलेले आहेत. ते असं आपण खोलून भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कारण असे स्टाईल किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर असे मस्त असे गरम गरम पाव भाजले देतात बटरमध्ये, चवीला एकदम छान लागतात. तसेच आपण घरी बनवणार आहोत. दोन्ही साईडला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला. बटर जेवढं चांगलं लागेल तेवढेच पाव खूप छान लागतात. तर दोन्ही साईडला बटर लावून आपण व्यवस्थित हे पाव भाजून घ्यायचे आहेत. तर एका साईडने टर्न करून दुसऱ्या साईडने आपण आता भाजून घेऊया. आता इथे थोडंसं ट्विस्ट म्हणून आपण इथे पावभाजी जी बनवलेली आहे ती पावाला लावून घ्यायची, म्हणजे पाव खूप छान लागतात चवीला. जास्त नाही, थोडीशी हलकीशी लावून घ्यायची, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसत आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतात. घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. सर्वांनाच ही पावभाजी आवडेल. झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. कोणीही सहज बनवू शकतं, पटापट होणारी ही रेसिपी आहे. आणि मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर गरमागरम अशी ही पावभाजी आपली तयार आहे खाण्यासाठी. बघा एकदम स्ट्रीट स्टाईल आहे. आता तुम्हाला यामध्ये थोडा कलरचं कमी वाटत असेल तर मग तुम्ही फूड कलर ॲड करू शकता. पण हा कलर एकदम परफेक्ट आलेला आहे, त्यामुळे मला इथे फूड कलर वगैरे ॲड करण्याची काहीही गरज नाही आहे. किंवा मग त्याऐवजी तुम्ही थोडंसं बीटही ॲड करू शकता.